पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट पडल्यानंतर सावध झालेल्या उद्धव ठाकरेंनी आज मातोश्री या निवासस्थानी खासदारांची बैठक घेतली। मात्र या बैठकीला 9 पैकी 5 खासदार अनुपस्थित राहिले। 4च खासदार मातोश्रीतल्या बैठकीला उपस्थित होते। पाहुयात यावरचा एक खास रिपोर्ट। उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बोलावलेल्या बैठकीला 9 पैकी 4च खासदार प्रत्यक्ष हजर होते। 5 खासदार ऑनलाईन उपस्थित असल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय। मात्र मातोश्रीचं बोलावणं आल्यानंतरही 9 पैकी 5 खासदार प्रत्यक्ष उपस्थित राहिले नसल्यानं ऑपरेशन टायगरच्या चर्चांनी जोर धरलाय। अनिल देसाई, अरविंद सावंत, संजय दिना पाटील आणि राजाभाऊ वाजे हे 4च खासदार मातोश्रीवरच्या बैठकीला प्रत्यक्ष उपस्थित होते। संजय राऊतांच्या दाव्यानुसार नागेश पाटील आष्टीकर, संजय जाधव, संजय देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे आणि ओमराजे निंबाळकर हे बैठकीला ऑनलाईन हजर होते। आता 5 खासदारांची ऑनलाईन हजर राहण्याची कारणं काय आहेत तेही पहा। नागेश पाटील आष्टीकरांचे पुत्र कृष्णा पाटील आष्टीकर नांदेडमधून विधान परिषदेची निवडणूक लढतायत। पुत्राच्या निवडणूक प्रचारात ते व्यस्त असल्यानं ठाकरेंच्या मातोश्रीवरच्या बैठकीला ते प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत। संजय देशमुख यांच्या मुलीचं लग्न ठरल्यानं ते व्यस्त आहेत। भाऊसाहेब वाकचौरे यांची पत्नी रुग्णालयात ॲडमिट आहे। ओमराजे निंबाळकर यांचा मुलगा रुग्णालयात ॲडमिट आहे। तर संजय जाधव यांच्या ऑनलाईन उपस्थितीमागचं कोणतंही कारण ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते देऊ शकले नाहीत। त्यामुळे संजय जाधव खरंच ऑनलाईन उपस्थित होते का यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। उरलेले 5 खासदार हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते। ओमराजे निंबाळकर यांचे चिरंजीव तळामध्ये ॲडमिट आहेत, त्यांच्यात उपचार सुरू आहे। तिथून ओमराजे उपस्थित राहिले। त्यानंतर आमचे भाऊसाहेब वाकचौरे यांच्या पत्नी आजारी आहे, त्या शिर्डीच्या दवाखान्यातून त्यांनी सहभाग मीटिंगमध्ये ते राहिले। जे आष्टीकर नागेश तिथे एक निवडणूक आहे, त्यांचे जे चिरंजीव आहेत ते विधान परिषदेचे उमेदवार आहेत आष्टीकरांचे, त्यात ते बिझी आहेत। संजय देशमुख त्यांच्या घरी मंगल कार्याचं काम सुरू आहे, मुलीच्या लग्नासंदर्भात काही बैठक आहे, त्यांनी त्यांच्या घरून या बैठकीमध्ये ते सहभागी झाले आणि 9च्या 9 खासदार या बैठकीत सहभागी झाले। अशा पद्धतीनं कौन सा ऑपरेशन टाइगर 9 सांसद उपस्थित रहे। कौन सा ऑपरेशन टाइगर की बात आप कर रहे हैं? हम सब लोग टाइगर ही है। अभी हम ऑपरेशन वुल्फ करने वाले हैं। संजय राऊतांच्या आणि शिवसेनेच्या इतर नेत्यांच्या वक्तव्यांमध्येही फरक दिसून आला। ठाकरेंच्या शिवसेनेचे 9 पैकी 9 खासदार बैठकीला उपस्थित होते असं संजय राऊतांचं म्हणणं आहे। तर 9 पैकी 8 खासदार उपस्थित असल्याचं विनायक राऊतांनी सांगितलंय। 9च्या 9 खासदार या बैठकीत सहभागी झाले। अशा पद्धतीनं उरलेले 5 खासदार हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते। 9 पैकी 8 खासदारांची बैठक आज झाली। काही जण प्रॅक्टिकली अटेंड होते, काही जण ऑन कॉल अटेंड होते आणि नक्कीच काल सुद्धा संजय जाधव यांचा जो फोन झालाय साहेबांशी बोलणं, ते सुद्धा परवा 1-2 दिवसात मुंबईमध्ये येऊन भेटतायत। शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे बैठकीसाठी शिर्डीमधल्या रुग्णालयातून ऑनलाईन उपस्थित होते असं संजय राऊतांनी सांगितलं। तर वाकचौरे हे हैदराबादमधल्या रुग्णालयातून ऑनलाईन उपस्थित होते असा दावा अनिल देसाईंनी केलाय। भाऊसाहेब वाकचौरे यांच्या पत्नी आजारी आहे, त्या शिर्डीच्या दवाखान्यातून त्यांनी सहभाग मीटिंगमध्ये ते राहिले। त्यांची कारणं होती, वाकचौरेंच्या मिसेसची ट्रीटमेंट हैदराबादला आहे, तिकडनं ते बोलले। ओमराजे निंबाळकर हे पुण्यातल्या रुग्णालयातून ऑनलाईन उपस्थित असल्याचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेनं केलाय। मात्र ओमराजे हे ऑनलाईन किंवा ऑफलाईन कोणत्याही बैठकीला उपस्थित राहणार नाहीत असं ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी सांगितलं होतं। चर्चा ह्या अफवा किंवा चर्चा गेल्या अनेक महिन्यापासून आहे ऑपरेशन टायगरच्या बाबतीत। एकच बैठक होती ना, आणि त्या दिवशीच्या बैठकीला त्यांचा मुलगा, लहान मुलगा आजारी होता, त्यामुळं ते उपस्थित नव्हते त्यांनी सांगितलेलं होतं। बरं, पण ह्याच्यात काय तथ्य नाही? मला तरी वाटतं ह्यात काही तथ्य नाही, असं काही होणार नाही। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय दिना पाटीलही अखेरच्या क्षणी मातोश्रीवर दाखल झाले होते। मातोश्रीवर येताना संजय दिना पाटलांच्या गाडीचा किरकोळ अपघातही झाला। त्यामुळे संजय दिना पाटील पत्रकारांशी बोलताना काहीसे संतापले। अरे लीडर लोग बोले, अभी मेरा बोलने की जरूरत है क्या? काय का दबाव और काय का क्या? ऐसा कोई दबाव कर सकता है क्या ऐसा किसी को? माझा मुलगा कृष्णा पाटील आष्टीकर हे या निवडणुकीमध्ये उभा आहे आणि माझी आता थोड्या वेळापूर्वी उद्धव साहेबांची सुद्धा
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर बोलणं झालं. आम्ही उद्धव साहेबांच्या सोबत आहोत, कुठेही कधीही गेलेले नाहीयेत. आणि मी ते पण सांगितलं होतं साहेबाला की यावंच लागत असेल तर मी ही निवडणूक सोडून सुद्धा येऊ शकतो. पण साहेबाचाच आदेश होता की तुम्ही थांबा, हे आटपून घ्या. आटपून घेतल्याच्या नंतर मी निश्चित साहेबाकडे जाणार आहे. बाकीचे सर्व व्हिडिओ कॉन्फरन्स माझ्या मोबाईलमधनं तुम्हाला दाखवतो व्हिडिओ कॉल केला की नाही. आणि असं आणि मुळात बिचाऱ्यांचे प्रश्न इतके गंभीर आहेत. म्हणजे खास करून निंबाळकरांचा मुलगा, त्याला पाहिलं असतं तर तुम्हालाही वाईट वाटेल की त्याचं ते संबंध जागरण झालेलं दिसत होतं हॉस्पिटलमध्ये. ठाकरेंच्या शिवसेनेचे परभणीचे खासदार संजय जाधव यांनी मातोश्रीवरच्या बैठकीला प्रत्यक्ष दांडी मारून मतदारसंघातल्या कीर्तनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. परभणीत धोंडे जेवण कार्यक्रमाच्या निमित्तानं कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्या कार्यक्रमात संजय जाधव दिसून आले. 9 पैकी 8 खासदारांची बैठक आज झाली. काही जण प्रॅक्टिकली अटेंड होते, काही जण ऑन कॉल अटेंड होते. आणि नक्कीच काल सुद्धा संजय जाधव यांचा जो फोन झालाय साहेबांशी बोलणं, ते सुद्धा परवा 1-2 दिवसात मुंबईमध्ये येऊन भेटतायत. ठाकरेंच्या शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवेंनीही आमचे काही खासदार सत्ताधाऱ्यांच्या संपर्कात आहेत असं सांगितलं होतं. अंबादास दानवेंनी याची जाहीर कबुलीच दिली होती. कारण हे सगळे लोकसभेचे निवडणूक होऊन पूर्ण 2 वर्ष झालेले आहेत. 2 वर्षापासून अशी महिन्याला 2 महिन्याला अशा पद्धतीने चर्चा होत असते. का बरं होत असेल? काही लोक असतील, काही लोक तर ओपन बोललेले आहे, आम्हालाही माहिती आहे. परंतु चर्चा दर 2 महिन्याला होत असते, हे तर नक्की. आता कबूल केलं पाहिजे आता अधिकृतरित्या. साहेब जे विरोधी पक्षनेते होते, त्यामुळे त्यांच्याकडे माहिती असेल, त्यामुळे ते बोलले असतील तसं काही. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही मला त्यातली काही माहिती नाही, त्यामुळे मी काय बोलू शकत नाही. त्यांनी स्पष्ट संकेत दिलेले तसे एकनाथ शिंदे साहेबांनी. त्यामुळे उगाच आपलं त्यांना सारखं बोलणं किंवा त्यांच्यावर टीका करणं हे चुकीचं आहे. तुम्ही तुमचा पक्ष सांभाळा ना. तुमचे खासदार का निघून जातात तुमच्यापासून, तुमचे आमदार तुमच्यापासून का निघून जातात, ह्याचं मला वाटतं तुम्ही आत्मपरीक्षण केलं पाहिजे दुसऱ्यांना बोलण्यापेक्षा. याची भाषा संजय राऊत तुम्हाला शोभत नाही. तुम्हाला एकच भाषा शोभते, ती म्हणजे ऑपरेशन गिधाड. ऑपरेशन गिधाड करून तुम्ही मुंबईला लुटलं. तुम्हाला आपले आमदार आणि खासदार निघून जाण्याची भीती असल्यामुळं तुम्ही अशा पद्धतीच्या बैठका बोलवता. तुमची पार्टी फक्त विकेंडला चालते. गिधाडी प्रवृत्तीला तुमचे आमदार आणि खासदार देखील वैतागलेले आहेत. तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट पडलीय. जवळपास 20 खासदार ममतांची साथ सोडून एनडीएला साथ देणार अशा चर्चा आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंनीही सावधगिरी म्हणून खासदारांची बैठक घेतली. पण या बैठकीमध्ये फक्त 4च खासदार प्रत्यक्ष उपस्थित राहिले. त्यामुळे ऑपरेशन टायगरच्या चर्चांनी पुन्हा वेग धरलाय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.